ऍडमिशन का नाही म्हणजे त्या बीएच्या सोबत तुम्हाला याचं सर्टिफिकेट पाहिजे बोर्डाचं 10वी-12वीचं किंवा 12वीचं आणा म्हणून ते म्हणाले, त्याच्याशिवाय नाही मिळत. मला रडायला पण आलं घरी आलं. मी ज्या दिवशी मग मी चलता काम वाशीला आहे ते नंतर मग त्यांनी मग कोणाला ऍडमिशन पाहिजे, गावालाच पाहिजे आता बायाकडे करून नाही म्हणजे मलाच पाहिजे. तेव्हा काही शिक्षणाचं आमचं गाव म्हणजे इतकं खेडं होतं, ते 7व्या वर्गाच्या वर 4थ्या वर्गापेक्षा नव्हतीच ती शाळा. सगळे एवढे एक्साइट होते त्यांच्या परीक्षेसाठी. माझ्या आजीचा आला ऐकून एकदम पहिला नातू असा असशील ना की जो आजीसाठी मिठाई आणायला गेला, म्हणजे एक माळात चढून स्पेशली रोज यायच्या क्लाससाठी. एकही दिवस मी सुट्टी घ्यायचे पण त्यांना सुट्टी नसायची. त्या येऊन सगळे ते डाऊट क्लिअर करून घ्यायच्या, त्या आणि त्या दुसऱ्या मॅडम होत्या दोघी जणी. त्यांनी स्वतःसाठी जे केलंय ना ते आत्ताही आम्हाला नाही जमणार. मी गेले 3 वर्ष ट्राय करते, अजून पॉसिबल नाही झालं. त्या मानवी वस्त्यांमध्ये पाडे, खेडी, छोटी शहरे, मोठी शहरे, सर्व दूर ठिकाणे, नगरे आणि नगरांचे समूह समाविष्ट आहेत. कुर्ल्यावरून तिकडे कलिंग काय असेल अंदाजे तेव्हा 23 मध्ये घेतलं होतं मी. 2023 मध्ये म्हणजे 70-71 असेल. हो 72 होतं जेव्हा MA ला गेले तेव्हा 72. पहिल्या वर्षी तर मी बसनेच गेले, ट्रेनचं मला काही जमायचं नाही. पण मग 1 वर्षानंतर मैत्रिणी सोबत ट्रेननी जायला लागली तर मग ते सोपं पडायचं आणि लवकर जाणं व्हायचं. मग इथून वाशीवरून मग कुर्ल्याला ट्रेन कुर्ल्याची, तिथून मग आणखीन बरंच लांब आहे कॉलेज पण. तिथून पायी जाऊन मग युनिव्हर्सिटीमध्ये जायचं. मग मला वाटायचं कधी आपण यांच्या क्लासमध्ये जाऊ, यांची प्रेरणा कसं घेऊ, यांचं ज्ञान आपल्याला कसं मिळेल. योजना भगत मॅडम. तर मग मी ते 2 कोर्स करून मग मी ते BA केलं. SNDT दिलं त्यांनी ऍडमिशन 8 म्हणजे तिथे प्रौढ महिलांचंच आहे ना ते SNDTचं. त्यांनी 8 वर्ग पास असलं तरी घेतलं त्यांनी आणि एंट्रन्स परीक्षा घेतली त्यांनी आणि BA केलं. त्यांनी काही ऑनलाईन पण क्लास घेतले होते त्यांनी काही दिवस. आणि त्यांना असाइनमेंट पाहिजे होत्या, खूप छान लिहिलेल्या असाइनमेंट त्यांना पाहिजे होत्या. त्या पूर्ण केल्या, छान अक्षरात छान लिहून पूर्ण छान पास झाले. मी BA मी चांगल्या तऱ्हेने पास झाले. मग ते BAचं सर्टिफिकेट घेऊन मी गेले परत. आता MA ला ऍडमिशन मिळणार BA झाल्यावर. त्यांनी नाही दिलं ऍडमिशन, नाही म्हणाले युनिव्हर्सिटी. ते बोर्डाचं 10वी किंवा 12वीचं आणा. हे ते एंट्रन्स परीक्षा घेतलेली त्याच्यात 12वीच्या लेवलचीच होती ती. BA ला जेव्हा ऍडमिशन घेतलं तेव्हा. पण हे नाही चालत, म्हणजे हे काही बोर्डाचं नाही आहे. बोर्डाचं 10वीचं आणा किंवा मग 12वीचं, 2 पैकी कोणते आणा. मला नाराज वाटलं ते ऍडमिशन नाही दिलं, थोडे रडले सुद्धा. मग मी घरी आल्याबरोबर मी गेले वाशीला ते बोर्डाच्या ऑफिसमध्ये. तर तिथे मग 17 नंबरचा फॉर्म विचारपूस केली त्यांनी, कोणाला पाहिजे, भावाला पाहिजे का नाही. म्हटलं मलाच पाहिजे ऍडमिशन. हो त्यांनी विचारलं नाही, मलाच पाहिजे म्हटलं. मग त्यांनी ते नंबर वगैरे दिले आणि मग घरी आल्यानंतर मुलांनी फॉर्म भरला तो 10वीचा. त्याला गॅप सर्टिफिकेट पाहिजे होतं. ते थोडीशी भानगडच होती गॅप सर्टिफिकेट. ते सगळे शाळा सोडल्याचं हे दाखला हे सगळं मग ते केलं, मीच केलं स्वतः ते जाऊन. आणि मग तिथे शाळा दिली त्यांनी कोपरखैरनेला. कोणती शाळा होती, विश्वभारती ज्युनियर ज्युनियर कॉलेज 18 सेक्टर 18 ला आहे ती, तिकडे आहे ती. त्या शाळेत दिली त्यांनी 3 महिने 10वीची हे घेतलं, प्रॅक्टिस घेतली. जायचे ते घेतलं त्यांनी 3 महिने. मी गेले त्या शाळेमध्ये, सगळं कोर्स त्यांनी घेतलं होतं. पण गेलो होतो, 24 दिवसाची ट्रिप होती आणि सगळं म्हणजे खूप छान वाटलं.
2 वर्ष म्हणजे काहीतरी एवढा नवीन आनंद शिकायला वाटला. मिळालं. नवीन शिकायला मिळालं. भाषा पण थोडे पाली भाषा पण शब्द वगैरे येतात. हो. काय जे पोएम हे गाथा आहेत त्याचे अर्थ समजतात. पालीतच आहे सगळं लिटरेचर याचं. हो. बुद्धाचं लिटरेचर सगळं पालीमध्ये आहे. त्रिपिटक वगैरे सगळं पालीमध्येच आहे. तर ते समजायला थोडस हे होतं, पण आता थोडे बरंच कळतं. आता ते वाचता वगैरे पण येतं थोडं वाचता पण येतं. बरंच कळतं आता. म्हणजे समाधान आहे. पुढे काय करायची इच्छा आहे? मग आता मागच्या वर्षी मी रिकामीच होते ना. हा, हा, हा. MA झाल्यानंतर हो. मग 12वी राहिलं होतं. मग ते 12वी मग 12वीला बसले होते मी. तेव्हा मिस्टर होते ना माझ्या हा, हा, हा. सोबतीला. ते गेले तेव्हा मला वाटतं 2 पेपर राहिले होते. 2 पेपर राहिले होते माझे. कोणता सब्जेक्ट राहिला आता? आता तर इंग्रजी राहिला फक्त. अच्छा. 2 राहिले होते. एक जागृती होता आणि इंग्रजी असे 2 होते. ते 2 दिले. तर आता इंग्रजी राहिला फक्त. आता पुढे आता ते इथे ऐरोलीला आंबेडकर थॉट्स म्हणून आहे. MA इन आंबेडकर थॉट्स. 1 वर्षाचा कोर्स आहे तो. तर तिथे शोधून ते ऐरोलीला असल्यामुळे आपल्या घरून बसलं की त्यांच्या तिथेच बस जाते. अच्छा. नाही. हो, ते शक्य तर नाही. म्हणजे आम्हाला अभिमान आहे खूप की आमच्या आई अशा म्हणजे इतक्या वयामध्ये म्हणजे आमच्यासाठी प्रेरणा आहे, सगळ्यांसाठी प्रेरणा आहेत त्या, की म्हणजे त्यांच्या वयाकडे. आणि तसं बघताना खूप लोकांनी त्यांना असं डिमोटिवेट करायचा पण प्रयत्न केला की आता काय करता या वयामध्ये, आता काय नोकरी करायला जायची आहे. खूप लोकांचा तर हाच प्रश्न होता, आता काय तुम्ही नोकरी करणार आहे? अहो फक्त नोकरी करण्यासाठी अभ्यास नसतो, स्वतःसाठी पण अभ्यास असतो. आम्ही त्यांना नेहमी असंच म्हणायचो, तुम्ही लक्ष देऊ नका लोकांकडे. लोक काय म्हणायला, 10 लोक आहेत, 10 प्रकारचे आपले आपले विचार मांडतात. तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही ठरवा आणि करा. मग मला तर MA करायचं, मग करा बिंदास. 10वी करायची आहे 10वी करा, 12वी करायची आहे 12वी, जितकं शिकायचंय तितकं शिका. पण आम्हाला खूप छान, म्हणजे मला स्वतःला खूप छान वाटते की म्हणजे माझ्या घरातच एवढी मोठी प्रेरणा आहे. म्हणजे मी जेव्हा कधी कधी असा विचार करते ना, आता काय मी शिकायला पाहिजे का हे, अरे नाही, म्हणजे आईंकडे बघून असं, अरे नाही अभी तो मैं बहुत छोटी हूँ ये सब करने के लिए. सो इट्स फीलिंग गुड. तुम्ही कुठल्याही वयात काही करू शकता. कधी पण स्वतःला असं शिकायला वय नसते. आणि हे आमच्या आईकडे बघून तर प्रत्येकाने घेतलंच पाहिजे. हे शिकण्यासाठी म्हणजे कुठली पण शिक्षा, म्हणजे फक्त हे शिक्षणच नव्हे, कुठली पण कला तुम्हाला अवगत करायची असेल, कुठल्याही वयात तुम्ही ते अवगत करू शकता. फक्त तुमच्या मनातनं ते तुम्हाला प्रेरणा मिळाली पाहिजे, इतकंच.